नारखेडे परिवार आतापर्यंत समाजसेवेत होता, मात्र या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 ड मधून तुम्ही या ठिकाणी उमेदवारी करता आहात. काय निवडणुकीचा अजेंडा घेऊन ही उमेदवारी करता? उमेदवारी करण्याचं एकच कारण आहे, कारण मला जनतेची सेवा करायची आहे. जनतेच्या तळागाळात लोकांशी संपर्क ठेवून जनतेचे कामं करायचे आहे. जो आपला काही भागाचा जो वंचित भाग आहे तिथं विकास कामं झालेली आहे, त्या ठिकाणी आपल्याला विकास कामं करायची आहे आणि जनतेशी संपर्क ठेवायचा आहे. नुसतं निवडून आल्यानंतर यायचं नाही वार्डात अशी परिस्थिती आपली राहणार नाही. आपण लोकांशी संपर्क ठेवू आणि सगळ्या लोकांचे कामं करण्याचा प्रयत्न करू. आता काही भाग आहे, ज्ञानदेवनगरच्या भागामध्ये काही विकास झालेला नाही, तुम्ही पूर्ण चौकशी करा, तिथं विकास झालेला नाही. खेडीमध्ये पण तशीच परिस्थिती आहे, माऊलीनगरपर्यंत तशीच परिस्थिती आहे, सुंदरनगरमध्ये परिस्थिती आहे. जो वाढलेला एरिया आहे तिथं विकास झाला नाही. माझा अजेंडा एकच आहे की येणाऱ्या काळात आपल्याला विकास करायचा आहे आणि 15 तारखेला निवडणूक होऊ घातलेली आहे. माझं चिन्ह पंख आहे, माझा अनुक्रमांक 7 आहे, नारखेडे ललित विजय. आणि मी सगळ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीन. आमची राजकीय पार्श्वभूमी आहे आणि आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी आमचा अपक्ष उमेदवारी दाखल केलेला आहे. उमेदवार नसतानाही या ठिकाणी अनेक विकासाची कामं आपण केली आहे. जळगाव शहरामध्ये या ठिकाणी जर विचार केला तर आपले भाऊ पण सामाजिक कार्यामध्ये असतात, वडीलही राजकीय आपल्याला या ठिकाणी बॅकग्राऊंड लाभलेला आहे. कुठलंही पद नसताना या ठिकाणी तुम्ही जनतेसमोर जाता आहे, कसा प्रतिसाद मिळतो नेमका? जनतेचा प्रतिसाद मला चांगल्या पद्धतीचा मिळतो आहे, पण एकच खंत वाटते की आपल्या भागाचा जो विकास राहिलेला आहे तो माझ्या माध्यमातून परमेश्वर मला चांगल्या पद्धतीची शक्ती देव आणि माझ्या हातून तो विकास घडो हीच मी भगवंताला प्रार्थना करतो. आणि मी कोणावर टीकाटिप्पणी करणार नाही. जो विकास आहे, विकासाचं विजन नुसतं मतदान पक्षाच्या व्यतिरिक्त अपक्षसुद्धा लोकांची सेवा करू शकतो हे मला जनतेला दाखवायचं आहे. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्याचं कार्य आपण आतापर्यंत करत आले, मात्र या ठिकाणी आपले भाऊ उमेदवारी करता आहात, काय सांगणार? माझे भाऊ मोठे बंधू ललित विजय नारखेडे यांचा अनुक्रमांक 7 प्रभाग क्रमांक 3 या प्रभागातून ते अपक्ष उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि आमच्या सर्व परिवारातर्फे आणि आमचा मोठा जो मित्र परिवार आहे, आम्ही जिथं आमचा दांडगा जनसंपर्क या शहराच्या माध्यमातून ठेवलेला आहे, असा पूर्ण प्रतिसाद आम्हाला पूर्ण या भागामध्ये मिळतो आहे. मग ते महिलांपासून असेल, पुरुषांपर्यंत असेल, मग आपल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असेल, अशा एक ना अनेक विविध संकल्पनेतून लोक आम्हाला आश्वासित करत आहे आणि आम्हाला विजयी करण्याचं आश्वासन देत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यामध्ये तुम्ही आतापर्यंत आवाज उचलत आलेला आहे, जनतेपर्यंत जळगाव शहरातील विविध प्रश्नांवर या ठिकाणी तुम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय सांगणार? सार्वजनिक जो प्रश्न आहे, आपल्या मूलभूत सुखसुविधा असतील व नागरिकांच्या समस्यांपासून जे नागरिक वंचित असतात ते आपण सुमारे मला 8 ते 10 वर्षापासून बघताय. मी मग मोठा शहराचा जो 7 ते 8 किलोमीटर याचा रेंजचा नाला आहे त्याची साफसफाई असेल, मग त्याचं आक्रमक आंदोलन असेल, किंवा मग रस्ते गटर विकासासाठी आपण केलेले रोड रोको आंदोलन असेल, किंवा एक ना अनेक आंदोलनं आपल्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचवलेले आहे आणि नागरिकांना ते सुद्धा लक्षात आहे. नागरिक आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देत आहे आणि नागरिक आम्हाला सांगत आहे की आम्हाला आता योग्य उमेदवार निवडण्याची संधी आलेली आहे आणि योग्य उमेदवार निवडून या पद्धतीने आम्हाला नागरिक सेवा आम्ही नागरिकांना पुरवू शकू असा नागरिक आम्हाला आश्वासन देत आहे. प्रस्थापित पक्षासमोर या ठिकाणी आपली लढाई खरी असणार आहे. एकीकडे महायुतीची मोठी ताकद आहे, या ठिकाणी अनेक मंत्री आहेत आणि एक मोठं आव्हान वाटत नाही आपल्याला? महायुतीची ताकद आणि इतर जे प्रस्थापित पक्ष आहे त्यांची ताकद जनतेसमोर पूर्ण शून्य आहे. कारण जनता जनार्दन ही आपला जनतेचा जो लोकशाही कणा आहे हा मतदानाने तो सिद्ध होणार आहे. जो 15 तारखेला येणाऱ्या 15 तारखेला लोक मतातून व्यक्त करतील आणि लोकांना नक्कीच दिसेल ताकद कोणाची आहे. आपल्या या ठिकाणी पुत्र या ठिकाणी निवडणूक लढता आहात. नारखेडे परिवार नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये या ठिकाणी अग्रेसर असतो, निवडणूक लढता आहेत, काय सांगाल? मुळात आमची जी आई होती ती इतकी भावनिक होती आणि समाजाच्या सेवेसाठी ती नेहमी झटत असायची आणि आम्हाला नेहमी ती सांगायची की समाजाच्या सेवेपुढे कोणतंच काही भक्ती नाही आहे. म्हणून आम्ही 2004 पासून आम्ही राजकारणात आलो आहे. माझा लहान बंधू होता, 2004मध्ये निवडून आला भादलीमध्ये, तेव्हापासून सतत निवडून येतो आहे. सरपंचपद भूषवलं आहे. मी मधल्या काळामध्ये पंचायत समिती सदस्य झालो
ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो. त्याच्या अगोदर त्याच्यानंतर मी सभापती झालो. त्याच्या माध्यमातून नक्षवाद भागामध्ये भरपूर काही कामं केले आणि जो सेवेचा वसा आहे तोच मुलांनीसुद्धा तोच घेतलेला आहे. आता त्यांचा विषय असा होता की त्यांना काही या गोष्टीचा विषय नव्हता, पण त्यांनी कशा पद्धतीने जनतेसमोर जायचं किंवा कशा पद्धतीनं आपलं शहर साफसफाई किंवा कोणत्या पद्धतीनं आपलं झालं पाहिजे असं त्यांचं नेहमीचं धोरण राहिलेलं आहे. आणि कुठेतरी असं वाटतं की बुवा जर समजा आपल्याला ह्या गोष्टीची जर सवय आहे तर मग एक राजकारणाचा विषय का नाही करायचा की जिथून आपल्याला गव्हर्नमेंटकडनं पैसा आणता येतो, निधी आणता येतो, लोकांच्या सुखसोयी देता येतो. खेडी परिसरात गेलो आम्ही, तिथे इतकी सुविधाचा अभाव आहे की तिथे आम्हाला खूप वाईट वाटलं की बाबा इथे अशी परिस्थिती आहे. निश्चितच आपण त्या लोकांसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मतदारांना काय विनंती करणार? मतदारांना मी विनंती हेच केली आहे की बा जनरली आमचा 20-25 वर्षाचा जो लोकांमध्ये सेवेचा विषय आहे तर हे लोकांना सगळं माहिती आहे आणि त्यांना सुद्धा त्यांनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सगळ्या कल्पना आहे की हे कोणत्या पद्धतीने. मी त्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे आम्ही मागच्या काळामध्ये काही सामाजिक दृष्टिकोनातून काही मुलांना मुली भेटताना तिथे आम्ही सामुदायिक विवाह घेतलेला होता बातलीमध्ये, त्याच दृष्टिकोनातून विकासाचं विजन हे फार महत्त्वाचं आहे. साफसफाई महत्त्वाची आहे वार्डांमध्ये आणि सतत तो रिकामा असल्या कारणामुळे तो सतत वार्डाच्या संपर्कात राहणार आहे. त्याच्यामुळे लोकांना त्या गोष्टीची आता उत्सुकता लागलेली आहे. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला मतदान आम्हाला भरभरून देणार आहे, जनता आशीर्वाद देणार आहे आम्हाला.